नवापूर शहरात काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांची पायी रॅली। नंदुरबार जिल्ह्यातील टॉप 10 खासदार स्वर्गीय माणिकराव दादा गावित यांचे आदर्श घेत जागृत देवस्थान आई हिंदळा मातेचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला। 6 एप्रिल 2024 रोजी नवापूर शहरात महाविकास आघाडी मित्रचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांची नवापूर तालुक्यातील हिंदळा देवी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचे नारळ फोडले। जसे प्रत्येक लोकसभेला टॉप 10 खासदार तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय माणिकराव दादा गावित हे काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचे नारळ धनराट येथील जागृत देवस्थान आई हिंदळा देवी मंदिरात सुरुवात करायचे, तीच परंपरा काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी कायम ठेवली। त्यानंतर नवापूर तालुका काँग्रेस भवन येथे नवापूर तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांना भेट घेतली। त्याप्रसंगी नवापूर तालुक्यातील आमदार शिरीष कुमार नाईक यांनी उमेदवार गोवाल पाडवी यांचा सत्कार केला। या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप अरविंद वळवी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख हसमुख पाटील, शरद पवार गटाचे ईश्वर गावित, माजी नगराध्यक्ष दामू बिराडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया, उपाध्यक्ष जगदीश पाटील, फैजल शेख, पंचायत समिती सदस्य ललिता वसावे, माजी नगरसेवक आरिफ बलेसरिया, आरसी गावित, रहमत खां पठाण, प्रेमलाल वसावे, मंगेश येवले, लालसिंग गावित सह सर्व काँग्रेस पक्षाचे आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। तदनंतर आमदार शिरीष कुमार नाईक, दिलीप नाईक, हसमुख पाटील, अरविंद वळवी, उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उमेदवार गोवाल पाडवी यांनी अभिवादन केले। त्यानंतर शहरातील नागरिकांना भेटी घेतल्या। नवापूर शहरातील लाईट बाजार, गडी परिसर, नारायणपूर रोड, लिमडावाडी फिरून महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कुंभारवाडा, शिवाजी रोड, सरदार चौक, बसस्थानक परिसर फिरून नवापूर तालुका काँग्रेस भवन येथे सांगता करण्यात आली। यावेळी आभार काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी मानले। खरं तर आज आम्ही नवापूर बाजारची इथे आम्ही रॅलीसारखी काढली होती। ही रॅलीमध्ये सहभागी होणारे आमचे सर्व महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे सर्व मित्रपक्ष होते, घटक पक्ष होते। शिवसेना, उद्धव बाळासाहेबचं पक्ष होतं, शरदचंद्र पवार यांचेही पक्ष होतं, आपची पार्टीचे पक्षाचे सदस्य होते आणि खास करून नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष दादा नाईक त्यांच्यासोबत होतो आम्ही। तसेच काँग्रेसचे स्वाभिमानी कार्यकर्त्यांबरोबर आम्ही इथे रॅली काढली होती आणि इकडचे दुकानदारांनी भेटीगाठी घेतली, जे स्थानिक लोक आहेत त्यांचीही भेटीगाठी घेतली, काही लोकांची समस्या तेही ऐकून घेतले आम्ही आणि सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची सीट निवडून आली इथे, निश्चितपणे सर्वांची अडीअडचणी येते आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करू ही माझी खात्री आहे। सोबत समाजकारण राजकारणाचे अनुभव भेटला मला। वडील काय करायचे मला की मंत्रालयातही मॅटर असतात, कोर्टाचे मॅटर असतात, काय काय अपीलला जातात राज्यमंत्र्यांकडे, तिथे जात होतो मी, तर तिकडचे अनुभव भेटला मला। आणि वकिली प्रॅक्टिस करत असताना हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात बऱ्यापैकी माझं बसलं होतं। आता म्हणजे उमेदवारीबद्दल जास्त काही मी सांगू इच्छितो नाही, मलाही माहीत नाही कसं काय झालं आहे, पण वडिलांचे नाव चालू होतं, नवापूरमध्ये नाव चर्चेत होतं। पण ज्येष्ठ नेत्यांनी, काँग्रेसचे असेल, दिल्लीचे असेल का महाराष्ट्र असेल, त्यांनी सांगितलं की तरुण म्हणून तू पुढे जा। मी सांगितलं ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करा, तर खरं म्हणजे सर्वांची सहमती असेल तरच। आणि त्यांनी सांगितलं की चला तू पुढे जा, पण मी सांगतो भले मी उमेदवार असतो, मी चेहरा आहे, खरं उमेदवार आपलं महाविकास आघाडी आहे, इकडचे कार्यकर्ते सर्व जण आहे। इंडिया अलायन्सचे आज जे आले आहे आपले शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष, शरद पवार साहेबांचे पक्ष, आपचे पक्ष आले, इंडिया अलायन्सने जे पण असणार पूर्ण लोकसभा मतदारसंघात ते सर्व आपलं सोबत आहे। जिथे जिथे जातोय मी, शहादात जातोय, तळोदा जातोय, साखर जातोय, सर्व जुळतं आहे। खास करून तरुणांकडून जास्त म्हणजे उत्साहित दिसत आहे मला तरुण वर्ग। समस्या खूप आहे, समस्या खरं तर राज्यस्तरीयवरती पण आहे। महागाई असेल आपल्याला माहिती आहे, जनता म्हणून मतदार म्हणून आपल्यालाही माहिती आहे, त्यांनी जास्त बोलणार नाही महागाई किती वाढली आहे। बेरोजगारी 45 वर्षात सर्वात जास्त दर महागाईचं बेरोजगारीचं झालं आहे। तरुणांना रोजगार नाही आहे, खरं गोष्ट आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आपलं हेही सांगू इच्छितो की
जे 3 कायदे आणले होते, 3 कायदे त्याचे विरोध केले शेतकऱ्यांनी, म्हणून भाजप सरकारला मागे घ्यावं लागलं. आत्ताही शेतकरी आंदोलन करायला येत होते, त्यावेळेस मीही दिल्लीला होतो. त्यावेळेस दिल्लीला होतो, नोएडाच्या बॉर्डरने सर्व बंद करून ठेवलं होतं. 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो मी. तर विचारलं का असं करताय, तर त्याने सांगितलं की शेतकऱ्यांना येऊ नये द्यायला पाहिजे भाजपवाल्यांनी, म्हणून तयारी. एवढी तर म्हणजे देशाच्या बॉर्डरवर एवढी तयारी नसते जेवढं दिल्लीमध्ये बॉर्डर तयारी करून ठेवली होती. शेतकऱ्यांशी एवढे घाबरले होते भाजपची सरकार. आणि काँग्रेसची सत्ता जेव्हा इकडची जी सीट काँग्रेसची येते, देशात काँग्रेसची सीट निश्चितपणे येते. जेव्हा देशात काँग्रेसची सीट येणार म्हणजे सरकार येणार, राहुल गांधीजींनीही आश्वासित केलं आहे की शेतकऱ्यांना हमी भाव भेटायला पाहिजे, म्हणून कायदाही करणार आहे. तर अशी मोठी घोषणा आहे. बेरोजगारांसाठी, तरुणांसाठी ही मोठी घोषणा आहे, महिलांसाठी मोठी घोषणा आहे. प्रत्येक गरीब महिलाला 1 लाख रुपये भेटणार, डायरेक्ट अकाउंटवर, डायरेक्ट खात्यावर भेटणार, अशी मोठी घोषणा केली आणि ते खरे उतरतात. भाजपसारखे असे मोठे आश्वासन करत नाही. काँग्रेस जे आश्वासन करतात ते पूर्ण करतच. त्यासाठी मी आपलं जास्त भाषण नाही करणार राजकीय. मला मायनस होतो, ह्यावेळी कमीत कमी 50-50 होईल, 100% होणार. आणि शिरपूरमध्ये जे 40,000चा मायनस होता माझ्यामध्ये, तिथे सुद्धा 50-50 होईल. आणि आपल्या तालुक्याने, साक्री तालुक्याने सगळ्यात जास्त लीड दिला तर गोपाल दादा आपला विजय. आतून सुद्धा त्यांचे लोक फार नाराज आहे, अतिशय नाराज आहे. मी काही ते सांगणार नाही. तर ते सुद्धा आपल्याला निश्चितपणे त्यांनी काही बोलावं, काही सांगावं, काही आरोप लावावे, ते आरोपाला आम्ही पण सामोरे जायला तयार आहोत. त्यांना तोड उत्तर द्यायला बी आम्ही सुद्धा समर्थ आहोत, पण बोलत नाही. म्हणून पुण्याचे कार्यकर्त्यांना, मला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता, आपच्या कार्यकर्ते असतील, आज आपण बघायला गेलो म्हणजे भाजपला फक्त घरातोळामध्ये ज्या आदरणीय शरद पवार साहेबांनी पक्ष उभारला, त्यांच्या याच्यामध्ये फटाफट गेले, पक्ष फोडला. आदरणीय उद्धव बाळासाहेब, आदरणीय ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे यांनी जो म्हणजे मेहनतून, रक्ताचे मेहनतून पक्ष स्थापन केला शिवसेना, ते त्यांनी प्रयत्न केला. आणि आपण काल परवा बघितलं केजरीवाल साहेबांना काही नसताना त्यांचे हजारो कोटी, 70,000 कोटी, 1,00,000 कोटी, काही जे आकडे आपल्याला माहित नाही, एवढा भ्रष्टाचार पंतप्रधान आरोप करतात. तिथे त्यांना काही होत नाही. काही नसताना केजरीवाल साहेबांना आपण बघितलं की जेलमध्ये ठेवून दिलेलं आहे. म्हणजे काही झालं म्हणजे महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याला काही झालं, ईडी असेल, इन्कम टॅक्स आहे, त्याच्यामध्ये अडकवायचं, त्याला बदनाम करायचं, जेलमध्ये टाकायचं, हाच त्यांचा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो, जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा आम्ही भाषणामध्ये बोलू, परंतु परत एकदा मी प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणतो की आपण स्वतः गौरवपाडी समजून प्रत्येक गावामध्ये आदरणीय म्हणजे ते आता 1 महिना राहिला आहे, प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकणार नाही, परंतु मोठमोठ्या शहरामध्ये जातील. म्हणजे जिथे आघाडीवर म्हणजे जे आपले नेत्यांची युती आहे त्या युतीचे सर्वच म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच कार्यकर्ते, तुम्हाला माहीतच आहे की महाविकास आघाडीतर्फे उमेदवार गोवाल पाडवी साहेब इथे आपल्याला भेटीसाठी आलेले आहे. बोलण्यासारखं, भाषणासारखं खूप आहे. परंतु आपण मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये बघितलं तर आपल्या नवापूर तालुक्यामध्ये, आपल्या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 10 वर्ष काम करणाऱ्या खासदार हिना गावित हे कधी आल्या का, हा विचार करायचा आहे. आपल्या तालुक्याच्या तालुक्यासाठी त्यांनी खासदार निधीमध्ये आपल्याला किती निधी दिला हे सुद्धा बघणे गरजेचं आहे. आम्ही बघायला गेलो तर कधी आपल्या मतदारसंघामध्ये कधी येत नाही. इतर गोष्टी, मणिपूर सारखे प्रश्न असतील, इतर प्रश्न असतील, आदिवासी समान नागरिक कायदा होऊ शकतो. केजरीवाल म्हणजे त्यांचं प्रत्येक ठिकाणी भाजपबद्दल बोलायचं झालं तर फार बोलण्यासारखं आहे. परंतु इथे आपल्याला उशीर बी झालेला आहे. नवापूर शहरातल्या मतदारांना भेटीगाठी करायची आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गोवाल पाडवी साहेब आलेले आहे. म्हणून आज आपल्याला पूर्ण शहरामध्ये म्हणजे मतदारांपर्यंत जायचे आहे, रॅली काढायची आहे. सगळ्यांनी म्हणजे थेटपर्यंत शेवटपर्यंत त्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपल्याला मतदारांना आवाहन करायचं आहे की ह्यावेळेस जो आपला उमेदवार आहे आदरणीय गोवाल पाडवी साहेब, त्यांची उमेदवारी झालेलीच आहे आणि त्यांची निशाणी सुद्धा हाताचा पंजा प्रत्येक खेळोपाडी
गोवाळपाडी शहरामध्येच काय खेडोपाडी आपण पोहोचवायचं आहे आणि प्रत्येकाने असं समजायचं की गोवाळपाडी मीच उमेदवार म्हणून उभा आहे आणि कारण जोपर्यंत नवीन नेतृत्वाला आपण संधी देत नाही तोपर्यंत आपण पुढे येणार नाही. म्हणून काँग्रेस पक्षाने एक चांगला सुशिक्षित तरुण चेहरा, चांगला उमेदवार, प्रामाणिक असा उमेदवार दिलेला आहे. त्याच्यासाठी आपण झोटून कामाला लागायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर, कार्यकर्त्यांच्या नेतृत्वावर ही निवडणूक आपल्याला लोकसभेची निवडून दाखवायची आहे. तुम्हा आम्हाला जिल्ह्याचं किंवा मतदारसंघाचं म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचं वातावरण फार एकदम पॉझिटिव्ह आहे. जिथे आपण शिरपूर म्हणजे चार मतदारसंघामध्ये चांगली परिस्थिती होती, नंदुरबार विधानसभा मतदार 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर, नंदुरबार.